तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा पुरवण्यात याव्या यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सेवक रथ अर्थात मोबाईल ॲम्ब्युलन्स द्वारे वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे। प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली असून येत्या काळात देशभरात याची व्याप्ती वाढणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे। तज्ञ डॉक्टरांसह आधुनिक उपकरणांचं असलेलं हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार सेवा देणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठची गावे बाधित होतात, त्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते। पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी ही सेवा पुरवण्यात येत असल्याची माहिती सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। तर अनेक शहरी भागामध्ये सुद्धा पाणी शिरतं, लोकांचं आरोग्य खराब होतं। केंद्र सरकारच्या वतीने अशी एखादी योजना आहे का की त्या माध्यमातून तुम्ही लोकांचं आरोग्य व्यवस्थित करू? केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, पूर येतात, अशा भागासाठी आम्ही मोबाईल ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर सर्व स्टाफ असतो, सर्व प्रकारच्या तपासण्या त्याच्यामध्ये होतात। आधुनिक पद्धतीच्या अशा ॲम्ब्युलन्स ह्या त्या भागामध्ये पाठवून गावोगाव जे लोक आजारी असतील, ज्यांना तपासण्या करायच्या असतील, त्या लोकांच्या मोफत तपासण्या होतात, औषधोपचार त्यांच्यावर केले जातात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अशा पूरग्रस्त भागाला मदत करते। तुम्ही पाहिला असेल, परवाला मी पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला। गुरुदासपूर नावाचा जिल्हा होता, ताबडतोब दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथं 3 मोबाईल ॲम्ब्युलन्स पाठवल्या। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बोलवणार आहोत।